अद्याप प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देत सरकारवर आरोप करता येतो का, हा कदाचित वादाचा विषय असू शकतो। कदाचित तसे करणे उचित नसेलही, परंतु हा केवळ तांत्रिक मुद्दा झाला। या पुस्तकात जे काही सांगितले आहे ते खरे की खोटे याचे थेट उत्तर न देता या तांत्रिक मुद्द्याचा आधार घेत सरकार आपला बचाव करत असले तरी त्यातून केवळ संशय अधिक गडद होण्याचेच काम झाले। राहुल गांधींनी संसदेत ज्या पुस्तकातील लेखाचा आधार घेतला ते पुस्तक पुण्या सोम्या गोम्याने लिहिलेले नाहीये, भारताच्या माजी लष्कर प्रमुखांनी ते लिहिलेले आहे। त्या पुस्तकातील चीनशी संबंधित एका प्रकरणात निवृत्त लष्कर प्रमुखांनी ऐन आणीबाणीच्या प्रसंगात सरकारच्या उच्च पदस्थानी म्हणजेच संरक्षण मंत्री, सुरक्षा सल्लागार आणि अगदी पंतप्रधानांनीही कोणताही निर्णय न घेता आपल्या अंगावरचे घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला असे स्पष्टपणे नमूद केले। चीनी रणगाडे भारतीय भूमीकडे कूच करताना त्यांना ताबडतोब रोखण्याचे निर्देश अपेक्षित असताना सरकारने आधी वेळ काढूपणा केला आणि नंतर लष्कर प्रमुखांवरच सगळी जबाबदारी झटकत तुम्हाला योग्य वाटेल ते कर असा सल्ला दिला। पुस्तकातला हा उल्लेख तथ्याधारित असेल तर त्या प्रसंगात पंतप्रधानांनी कचखाऊ भूमिका स्वीकारली हे स्पष्ट दिसतं। परिस्थिती कितीही बिकट असली तरी चीन सोबत संघर्ष टाळण्याची सरकारची भूमिका होती हे त्यावरून दिसून येते। चीनला प्रत्युत्तर देण्यास किमान त्या स्थितीत तरी भारतीय लष्कर सक्षम असताना अशी बोटचेपी भूमिका का घेतल्या गेली, हा राहुल गांधींचा प्रश्न मोदी सरकारच्या वर्मावर बोट ठेवणारा होता। त्यावेळी पंतप्रधानांनी कच का खाल्ली याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे किंवा पुस्तकातील तो उल्लेख चुकीचा असल्याचे तरी सांगावे, परंतु यापैकी काहीही सरकारने केले नाही। तांत्रिक कारणे देत राहुल गांधींचा आवाज दाबण्याचे काम संसदेत करण्यात आले। सरकारचे हे तंत्रमंत्र संसदेत चालतील परंतु रस्त्यावर चालणार नाही। हेच प्रश्न रस्त्यावर उतरून विचारले गेले तर सरकार काय उत्तर देणार? अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।